एप्रिल मेरे प्यारे देशवासियों, नमस्कार। 2024 का ये पहला मन की बात का कार्यक्रम है। अमृतकाल में एक नई उमंग है, नई तरंग है। ची नवी लाट जाणवते आहे। 2 दिन पहले आपण सर्व हम देशवासियांनी सभी 2 देशवासियों दिवसांपूर्वी 75वां 75वा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला। इस साल या वर्षी हमारे आपल्या राज्य घटनेलाही 75 वर्ष पूर्ण होत आहेत और सुप्रीम आणि सर्वोच्च न्यायालयालाही 75 वर्ष पूर्ण होत आहेत। हमारे लोकतंत्र आपल्या लोकशाहीचे हे सण उत्सव लोकशाहीची जननी म्हणून भारताला अधिक बळकट करतात। बनाते हैं। भारताचं संविधान इतकं गहन विचार मंथन करून तयार केलं आहे की याला जिवंत दस्तावेज कहा जाता असंच म्हटलं जातं। है। इसी समय या राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्ये 3ऱ्या प्रकरणात भारत भारतातल्या नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं वर्णन करण्यात आलं आहे और ये आणि हे खूपच लक्षणीय आहे की आपल्या राज्यघटनेच्या निर्मात्यांनी त्या 3ऱ्या प्रकरणाच्या सुरुवातीला भगवान राम, माता सीता आणि लक्ष्मणजींच्या चित्रांना स्थान दिलं होतं। प्रभू श्रीरामाचं राज्य आपल्या संविधानाच्या निर्मात्यांसाठी सुद्धा प्रेरणेचा स्रोत होतं आणि म्हणूनच 22 जानेवारीला अयोध्येत बोलताना मी देव ते देश या विषयावर बोललो होतो, राम ते राष्ट्र या विषयावर बोललो होतो। साथियों, मित्रांनो, अयोध्येतल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यामुळे देशातले कोट्यवधी लोक जणू एका धाग्यानं बांधले गेले आहेत। सर्वांची भावना एक, सर्वांची भक्ती एक, सर्वांच्या बोलण्यात राम, सर्वांच्या हृदयात राम आहे। देश के देशातल्या अनेकांनी यावेळी राम भजन गाऊन श्रीरामाच्या चरणी समर्पित केली। श्री राम के चरणों में समर्पित किया। 22 जानेवारीच्या संध्याकाळी की शाम को संपूर्ण देशानं रामज्योत प्रज्वलित करून अक्षरशः दिवाळी साजरी केली। इस दौरान या काळात देशानं सामूहिकतेमधली शक्ती पाहिली, जी आपल्या विकसित भारतासाठी केलेल्या संकल्पाचा देखील एक प्रमुख आधार आहे। मैंने देश मी देशवासियांना विनंती केली होती की मकर संक्रांती ते 22 जानेवारी पर्यंत स्वच्छता मोहीम राबवली जावी। मुझे अच्छा लगा मला हे जाणून आनंद वाटला की लाखो लोक या अभियानामध्ये भक्ती भावानं सहभागी झाले आणि त्यांनी आपापल्या परिसरातल्या धार्मिक स्थळांची स्वच्छता केली। अनेक लोकांनी मला या संबंधीची छायाचित्र आणि ध्वनी चित्रफिती पाठवल्या आहेत। ये भाव ही भावना, ही इच्छा कधीच थांबू नये, ही मोहीम थांबू नये। रुकना नहीं चाहिए। सामूहिकतेची हीच शक्ती आपल्या देशाला यशाच्या नव्या शिखरावर घेऊन जाईल। सफलता की नई ऊंचाई पर पहुंचाएगी। माझ्या प्रिय देशवासियांनो, प्यारे देशवासियों, यावेळचं 26 जानेवारीचं संचलन बहुत फारच अप्रतिम होतं। लेकिन मात्र सबसे ज्यादा सगळ्यात जास्त बोलबाला होता परेड में संचलनामधल्या स्त्री शक्तीची। को देखकर हुई। जेव्हा केंद्रीय सुरक्षा दल आणि दिल्ली पोलीस दलाच्या महिला तुकड्यांनी पुलिस की कर्तव्य पथावर टुकड़ियों लयबद्ध कवायत सुरू केली, तेव्हा सर्वांचा ऊर गर्व से अभिमानानं भरून आला। महिला महिलांचं बँड पथकासहित संचलन पाहून आणि त्यांचा आपापसातला जबरदस्त समन्वय पाहून देश परदेशातल्या लोकांमध्ये जोश आणि उत्साह संचारला। परेड में यावेळी संचलनामध्ये भाग घेतलेल्या 20 पथकांपैकी 11 पथकं तर केवळ महिलांचीच होती। हमने देखा आपण पाहिलं की चित्ररथांमध्ये देखील सर्व महिला कलाकारच होत्या। कलाकारी थी जो जे सांस्कृतिक कार्यक्रम झाले
उसमें त्यातही सुमारे 1,500 मुली सहभागी झाल्या होत्या. कई महिला अनेक महिला कलाकार संघ शंख, नादस्वरम और आणि नगारा ही भारतीय वाद्य वाजवत होत्या. वाद्य यंत्र बजा रही थी. DRDO संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या चित्ररथानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. खींचा. या चित्ररथाच्या देखाव्यात दाखवलं होतं नारी शक्ति की जल, भूमी, आकाश, सायबर आणि अंतराळ या प्रत्येक क्षेत्रात महिला शक्ती देशाचं रक्षण कसं करत आहेत. कर रही है. 21व्या शतकातला भारत ऐसे असाच महिलांच्या नेतृत्वाखालील विकास हा मंत्र घेऊन प्रगती पथावर वाटचाल करत आहे. मित्रांनो, आपने तुम्ही काही दिवसांपूर्वी ही अर्जुन पुरस्कार वितरण समारंभ देखील पाहिला असेल. इसमें राष्ट्रपति राष्ट्रपती भवनात झालेल्या या समारंभात देशातले अनेक होतकरू खेळाडू आणि ॲथलीट्सना सन्मानित करण्यात आलं. यहाँ भी इथेही ज्या एका गोष्टीनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं ती होती अर्जुन अर्जुन पुरस्कार मिळालेल्या मुली आणि त्यांचा जीवन प्रवास. इस बार यावेळी 13 13 महिला खेळाडूंना अर्जुन अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. इन विमेन या महिला खेळाडूंनी जगभरातल्या अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि भारताचा झेंडा उंच फडकवला. शारीरिक शारीरिक आव्हानं, आर्थिक आव्हानं इन या धाडसी आणि प्रतिभावान खेळाडूंना खिलाड़ियों के अडवू शकली नाहीत. टिक नहीं पाई. बदलत्या भारतात आपल्या मुली आणि देशातल्या महिला प्रत्येक क्षेत्रात देश की लक्षवेधक कामगिरी करून दाखवत आहेत. एक और जिथे महिलांनी आपला झेंडा फडकवला आहे अपना परचम असं आणखी एक क्षेत्र वो है म्हणजे बचत गट. ग्रुप. आज आज देशातल्या महिला बचत गटांची संख्याही वाढली आहे बड़ी है. आणि त्यांच्या कार्यक्षेत्राचा देखील खूप विस्तार झाला आहे. वो दिन तो दिवस आता दूर नाही जेव्हा तुम्हाला गावागावातल्या शेतांमध्ये नमो ड्रोन दीदी ड्रोनच्या माध्यमातून शेतीच्या कामांमध्ये मदत करताना दिसतील. मुझे उत्तर प्रदेशात बहराईच इथे स्थानिक घटकांचा वापर करून जैविक खतं आणि जैव कीटकनाशकं तयार करणाऱ्या महिलांविषयी मला माहिती मिळाली आहे. सेल्फ हेल्प निबिया बेगमपूर गावातल्या बचत गटांच्या महिला बेगमपुर गांव की गाईचं शेण, गाय के कडुनिंबाची पानं नीम की पत्ती आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींचं मिश्रण करून पौधों को जैविक खत तयार करतात. बायो फर्टिलाइजर तैयार करती हैं. त्याचप्रमाणे या महिला अदरक आलं, लसूण, कांदा आणि मिरची का पेस्ट बना यांचं वाटण करून सेंद्रिय कीटकनाशकही तयार करतात. इन महिलाओं या महिलांनी एकत्र येऊन उन्नती जैविक संस्था ही संघटना स्थापन केली आहे. ये संगठन ही संघटना या महिलांना जैविक उत्पादनं तयार करण्यात मदत करते. मदद करता है. त्यांनी बनवलेल्या जैविक खतं आणि सेंद्रिय कीटकनाशकांना असलेली मागणीही सातत्यानं वाढत आहे. लगातार बढ़ रही है. आज आसपासच्या गावातील 6,000हून जास्त शेतकरी 4 से ज्यादा की त्यांच्याकडून जैविक उत्पादनं खरेदी करत आहेत. इससे त्यामुळे बचत गटांमधल्या महिलांचं उत्पन्न वाढलं असून बड़ी है. त्यांची आर्थिक परिस्थितीही सुधारली आहे. मेरे प्यारे देश माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मन की बात मध्ये आपण अशा देशबांधवांचे प्रयत्न देशासमोर आणतो जो निस्वार्थ जे समाज आणि देश बळकट करण्यासाठी निस्वार्थपणे काम करत असतात. सशक्त करने का काम कर रहे हैं. नुकतीच ऐसे में 3 दिवसांपूर्वी पहले देशानं पद्म पुरस्कारांची घोषणा केली. का ऐलान किया है. तेव्हा मन की बात मध्ये अशा लोकांची चर्चा होणं स्वाभाविक आहे. इस बार भी यावेळीही अशा अनेक देशवासियांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे ज्यांनी तळागाळातल्या लोकांमध्ये काम करून समाजात मोठमोठे हितकारक बदल घडवून आणण्याचं काम केलं आहे. इन इंस्पायरिंग या प्रेरणादायी लोकांच्या आयुष्याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता देश भर में देशभरात निर्माण झाली आहे. उत्सुकता दिखी है.
प्रसार माध्यमांमधल्या प्रसिद्धीपासून दूर, वर्तमानपत्र यांच्या मथळ्यांपासून दूर राहिलेले हे लोक कोणत्याही प्रसिद्धीची, प्रकाश झोताची अपेक्षा न करता समाजाची सेवा करण्यात मग्न होते. याआधी या लोकांबद्दल आपण क्वचितच काही वाचलं किंवा ऐकलं असेल. मात्र मला आता आनंद वाटतोय की पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अशा लोकांचा सर्वत्र बोलबाला आहे. लोक त्यांच्याबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. पद्म पुरस्कार मिळालेल्यांपैकी बहुतेक जण आपापल्या क्षेत्रात अतिशय विलक्षण काम करत आहेत. कुणी रुग्णवाहिका सेवा पुरवत आहे, तर कुणी निराधारांच्या डोक्यावर छप्पर असावं म्हणून व्यवस्था करत आहे. काही जण असेही आहेत जे हजारो झाडं लावून निसर्ग संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये मग्न आहेत. एक जण असेही आहेत जे तांदूळाच्या 650हून जास्त जातींच्या वाणांच्या जतन आणि संवर्धनासाठी काम करत आहेत. एक जण असेही आहेत जे अंमली पदार्थ आणि दारूमुळे येणारी व्यसनाधीनता रोखण्यासाठी समाजात जनजागृती करत आहेत. अनेक जण तर लोकांना बचत गटांशी, विशेषतः स्त्री शक्ती अभियानाशी जोडण्यात गुंतलेले आहेत. या पुरस्कार विजेत्यांमध्ये 30 महिलांचा समावेश असल्यानं देशवासियांनाही खूप आनंद झाला आहे. या महिला अगदी प्राथमिक स्तरावरील तळागाळातील आपल्या कार्यातून समाज आणि देशाला प्रगतीपथावर नेत आहेत. मित्रांनो, पद्म पुरस्कार विजेत्यांपैकी प्रत्येकाचंच योगदान देशवासियांसाठी प्रेरणादायी आहे. यावेळी हा सन्मान प्राप्त करणाऱ्यांमध्ये शास्त्रीय नृत्य, शास्त्रीय संगीत, लोकनृत्य, नाट्य आणि भजन या क्षेत्रांमध्ये देशाचं नाव मोठं करणाऱ्यांचा बहुसंख्येनं समावेश आहे. प्राकृत, माळवी आणि लंबाडी भाषांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. परदेशातल्या अनेक जणांनाही पद्म पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे, ज्यांच्या कामामुळे भारतीय संस्कृती आणि परंपरेला नवी उंची प्राप्त होत आहे. यामध्ये फ्रान्स, तैवान, मेक्सिको आणि बांगलादेशच्या नागरिकांचाही समावेश आहे. मित्रांनो, मला या गोष्टीचा खूप आनंद वाटतोय की गेल्या दशकात पद्म पुरस्कारासाठी निवडीचे निकष पूर्णपणे बदलले आहेत. आता ते लोकपद्म झाले आहेत. पद्म पुरस्कार देण्याच्या पद्धतीतही अनेक बदल झाले आहेत. आता लोकांना पुरस्कारासाठी स्वतःचं नाव सुचवण्याची संधी मिळतेय. यामुळेच 2014च्या तुलनेत यावेळी 28 पट जास्त नामांकन आली. यावरून दिसून येतं की पद्म पुरस्काराची प्रतिष्ठा, त्याची विश्वासार्हता आणि त्याप्रती आदर दरवर्षी वाढतोय. पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, असं म्हणतात की प्रत्येक जीवनाचं एक ध्येय असतं. ते ध्येय पूर्ण करण्यासाठीच प्रत्येकाचा जन्म झालेला असतो. यासाठी लोक निष्ठापूर्वक आपलं कर्तव्य बजावत असतात. आपण पाहिलं आहे की कुणी समाजसेवेच्या माध्यमातून, कुणी सैन्यात भरती होऊन, कुणी पुढच्या पिढीच्या शिक्षणाची व्यवस्था करून आपलं कर्तव्य पार पाडतात. पण मित्रांनो, आपल्यामध्ये अशीही काही मंडळी आहेत जे मृत्यूनंतरही समाजाविषयीचं आपलं कर्तव्य पार पाडत असतात आणि त्यासाठी त्यांचं माध्यम अवयवदान किंवा देहदान हे आहे. गेल्या काही काळात देशात 1000हून जास्त लोकांनी मृत्यूनंतर त्यांचे अवयव समाजाला दान केले आहेत. हा निर्णय सोपा कधीच नसतो, पण या निर्णयामुळे अनेकांचे प्राण वाचतात. ज्यांनी आपल्या प्रियजनांच्या शेवटच्या इच्छेचा मान राखला त्या कुटुंबांचंही मी मनापासून कौतुक करेन. आज देशातल्या अनेक संस्था या दृष्टीनं खूप प्रेरणादायी प्रयत्न करत आहेत.
काही संस्था संगठन अवयवदानाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करत आहेत, तर काही संस्था अवयवदान करायला इच्छुक लोकांची नोंदणी करण्यासाठी मदत करत आहेत. ऐसे अशा प्रयत्नांमुळे अवयवदानाबाबत देशामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असून अनेक लोकांचे प्राणही वाचत आहेत. मेरे प्यारे माझ्या प्रिय देशबांधवांनो, अब मैं आपसे आता मी तुम्हाला भारताची अशी एक कामगिरी सांगतो साझा कर रहा हूं ज्यामुळे रुग्णांचं जीवन सोपं होईल का जीवन आणि त्यांच्या समस्या की परेशानी कमी होतील. कम होगी. आप में तुमच्यापैकी असे अनेक लोक असतील इलाज के लिए जे आपल्या उपचारांसाठी आयुर्वेद, सिद्ध किंवा युनानी उपचार पद्धतीची मदत घेत असतात. पण त्याच पद्धतीच्या इतर डॉक्टरांकडे गेल्यानंतर होती है रुग्णांपुढे इसी अडचणी निर्माण होतात. दूसरे डॉक्टर के पास जाते हैं. या वैद्यकीय प्रणालींमध्ये रोग, उपचार आणि औषधांच्या नावांसाठी एक समान भाषा वापरली जात नाही. का इस्तेमाल नहीं होता है. प्रत्येक डॉक्टर चिकित्सा रोगाचं नाव आणि उपचारांच्या पद्धतीतले बारकावे त्याच्या स्वतःच्या पद्धतीनं लिहितो. इससे त्यामुळे काही वेळा ते इतर डॉक्टरांना समजणं फार कठीण होऊन बनतं. बहुत मुश्किल हो जाता है. पण अनेक दशकांपासून त्रस्त करणाऱ्या या समस्येवर आता उपाय सापडला आहे. मुझे ये मला सांगायला आनंद होतोय की आयुष मंत्रालयानं आयुर्वेद, सिद्ध आणि युनानी औषधांशी संबंधित माहिती आणि शब्दावलीचं वर्गीकरण केलं आहे. इसमें यामध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा मदत केली आहे. दोनों या दोघांच्या प्रयत्नांनी आयुर्वेद, युनानी आणि सिद्ध उपचारांमध्ये रोग आणि इलाज याच्याशी निगडित शब्दावलीचं कोडिंग केलं आहे. इस या कोडिंगच्या मदतीनं आता सर्व डॉक्टरांना प्रिस्क्रिप्शन म्हणजेच आपल्या औषधं लिहून देण्याच्या चिठ्ठीवर एक समान भाषेत लिहिणं शक्य होईल. इसका एक याचा एक फायदा असा होईल की जर तुम्ही ती चिठ्ठी घेऊन लेकर दुसऱ्या डॉक्टरांकडे गेलात तो डॉक्टर तर त्या डॉक्टरांनाही पूर्ण माहिती त्या चिठ्ठीवरूनच समजू शकेल. मिल जाएगी. तुमचा आजार, त्यावर केलेले उपचार, कोणकोणती औषधं सुरू आहेत, किती दिवसांपासून औषधोपचार सुरू आहेत, तुम्हाला कोणत्या गोष्टींची ॲलर्जी आहे, अशी सर्व माहिती त्या चिठ्ठीच्या मदतीनं मिळू शकेल. इसका एक याचा आणखी एक फायदा संशोधनाचं काम करणाऱ्या लोकांनाही होईल. सर के काम इतर देशांमधल्या संशोधकांनाही के वैज्ञानिक आजार, भी औषधं, त्यांचा प्रभाव यांची अगदी सविस्तर माहिती मिळू शकेल. रिसर्च संशोधन वाढल्यामुळे आणि अनेक संशोधक यामध्ये जोडले जाऊ शकत असल्यामुळे ही औषधोपचार पद्धती आणखी चांगले परिणाम देऊ शकेल आणि अधिकाधिक लोकांचा या उपचार पद्धतींकडे कल वाढू शकेल. मला विश्वास आहे या आयुष पद्धतीशी जोडले गेलेले आपले डॉक्टर कोडिंग पद्धतीचा लवकरात लवकर स्वीकार करून प्रत्यक्षात उपयोग सुरू करतील. माझ्या मित्रांनो, आयुष औषधोपचार पद्धतीविषयी बोलत असताना माझ्या डोळ्यापुढे यानुंग जामोह लैगोकी यांची प्रतिमा येत आहे. श्रीमती यानुंग अरुणाचल प्रदेशात वास्तव्य करत आहेत आणि त्या वनस्पती औषधांमधल्या विशेषज्ञ आहेत. इन्होंने त्यांनी आदिवासी जमातींच्या पारंपरिक औषधोपचार प्रणालीला पुनरुज्जीवित करण्यासाठी खूप मोठं कार्य केलं आहे. इस योगदान के लिए त्यांच्या या योगदानासाठी त्यांना यावर्षी पद्म पुरस्कारही जाहीर झालाय. इसी याचप्रमाणे यंदा छत्तीसगडचे हेमचंद माझीजी यांनाही पद्म पुरस्कार मिळाला आहे. वैद्य वैद्यराज हेमचंद मांझी हे सुद्धा आयुष औषधोपचार पद्धतीच्या मदतीनं लोकांवर उपचार करतात. छत्तीसगढ़ छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये 5 दशकांपेक्षाही जास्त काळापासून ते गरीब रुग्णांची सेवा करत आहेत. हो रहा है. आपल्या देशामध्ये आयुर्वेद आणि वनस्पती औषधांचा जो प्रचंड ठेवा आहे त्याच्या संरक्षणाच्या कामामध्ये श्रीमती यानुंग आणि हेमचंदजी यांच्यासारख्या लोकांची खूप मोठी भूमिका आहे. मेरे प्यारे माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बातच्या माध्यमातून आपलं म्हणजे तुम्हा सर्वांचं आणि माझं जे नातं तयार झालंय त्याला आता एक दशक झालं आहे. समाज माध्यम आणि इंटरनेटच्या या काळामध्येही रेडिओ हे संपूर्ण देशाला एकत्र जोडणारं
एक सशक्त माध्यम आहे. रेडियो की रेडिओची ताकद किती मोठं परिवर्तन घडवून आणू शकते याचं एक अनोखं उदाहरण छत्तीसगडमध्ये पाहायला मिळते. गेल्या जवळपास 7 वर्षांपासूनच इथे रेडिओवर एका लोकप्रिय कार्यक्रमाचं प्रसारण होत आहे. त्याचं नाव आहे हमर हाथी हमर गोठ. कार्यक्रमाचं नाव ऐकून तुम्हाला वाटू शकतं की रेडिओ आणि हत्ती यांचा काय बरं संबंध असू शकतो. मात्र हीच तर रेडिओची खूबी आहे. छत्तीसगडमध्ये आकाशवाणीच्या अंबिकापूर, रायपूर, बिलासपूर आणि रायगढ या 4 केंद्रांवरून दररोज सायंकाळी या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जातं. आणि तुम्हाला हे जाणून नवल वाटेल, छत्तीसगडच्या जंगल आणि आजूबाजूच्या परिसरात राहणारी मंडळी अतिशय लक्षपूर्वक हा कार्यक्रम ऐकत असतात. हमर हाथी हमर गोठ या कार्यक्रमात सांगण्यात येतं की हत्तींचा कळप जंगलाच्या कोणत्या भागातून वाटचाल करत आहे. ही माहिती इथे राहणाऱ्या लोकांना अतिशय उपयुक्त ठरते. लोकांना रेडिओच्या माध्यमातून हत्तींचा कळप येणार असल्याची माहिती मिळाली की ते सावध होतात. ज्या मार्गावरून हत्ती जाणार असतात त्या भागात जाण्याचा धोकाही टाळता येतो. यामुळे एकीकडे हत्तीच्या कळपांमुळे होणाऱ्या नुकसानाची शक्यता कमी होत आहे, त्याचबरोबर हत्तींविषयी सर्व माहिती गोळा करण्यासाठी मदत मिळत आहे. या माहितीचा उपयोग भविष्यात हत्तींच्या संरक्षणासाठी करणं सुद्धा शक्य होणार आहे. इथे हत्तींविषयी मिळणारी सर्व माहिती समाज माध्यमांच्या मदतीने देखील लोकांपर्यंत पोहोचवली जाते. यामुळे जंगलाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना हत्तींसोबत एकंदर ताळमेळ साधणं आता सुकर बनलं आहे. छत्तीसगडच्या या अनोख्या उपक्रमाचा आणि त्याविषयीच्या अनुभवांचा लाभ देशातल्या इतर वनक्षेत्रांमध्ये राहणाऱ्या लोकांना घेता येऊ शकेल. माझ्या प्रिय देशवासियांनो, या 25 जानेवारीला आपण सर्वांनी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला. हा आपल्या गौरवशाली लोकशाही परंपरेसाठी एक महत्त्वाचा दिवस आहे. आज देशामध्ये जवळपास 96 कोटी मतदार आहेत. तुम्हाला ठाऊक आहे हा आकडा किती मोठा आहे? हा आकडा अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही जवळपास तिप्पट आहे. ही संख्या पूर्ण युरोपच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास 1.5 पट आहे. जर मतदान केंद्रांविषयी बोलायचं झालं तर देशामध्ये आज त्यांची संख्या जवळपास 10.5 लाख आहे. भारताच्या प्रत्येक नागरिकाला लोकशाहीनं दिलेल्या अधिकाराचा उपयोग करता यावा यासाठी ज्या ठिकाणी केवळ एक मतदार आहे अशाही ठिकाणी आपल्या निवडणूक आयोगाकडून मतदानाचं केंद्र तयार केलं जातं. देशामध्ये लोकशाहीची मूल्य बळकट करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या निवडणूक आयोगाचं मी मनापासून कौतुक करतो. मित्रांनो, आज देशासाठी उत्साहाची गोष्ट अशीही आहे की जगातल्या अनेक देशांमध्ये जिथे मतदानाची टक्केवारी कमी होत आहे त्याच वेळी भारतात मतदानाची टक्केवारी वाढत आहे. 1951-52 मध्ये ज्यावेळी देशात पहिल्यांदा निवडणुका झाल्या त्यावेळी जवळपास 45% मतदारांनीच मतदान केलं होतं. आज ही संख्या खूप वाढली आहे. देशामध्ये फक्त मतदारांची संख्याच वाढली नाही तर मतदानाचं प्रमाणही वाढलं आहे. आपल्या युवा मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी अधिक संधी मिळावी याकरता सरकारनं कायद्यामध्ये सुद्धा सुधारणा केली आहे. मला हे पाहूनही खूप बरं वाटतं की मतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सामुदायिक स्तरावरही प्रयत्न केले जात आहेत. काही ठिकाणी लोक घराघरांमध्ये जाऊन मतदानाविषयी सांगत आहेत, तर काही ठिकाणी चित्रांद्वारे, तर काही ठिकाणी पथनाट्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला आकर्षित केलं जात आहे. अशा प्रकारच्या अनेक प्रयत्नांमुळे आपल्या लोकशाहीच्या उत्सवात वेगवेगळे रंग भरले जात आहेत.
मी मन की बातच्या माध्यमातून आपल्या फर्स्ट टाइम व्होटर्सना म्हणजेच पहिल्यांदा मतदानासाठी पात्र ठरणाऱ्या तरुण मतदारांना सांगू इच्छितो की मतदार यादीत आपलं नाव जरूर नोंदवा. नॅशनल व्होटर सर्व्हिस पोर्टल आणि व्होटर हेल्पलाईन ॲपच्या माध्यमातून तुम्ही अगदी सहजतेनं हे काम ऑनलाईन करू शकता. तुम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुमचं एक मत देशाचं भाग्य बदलू शकतं, देशाचं भाग्य घडवू शकतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज 28 जानेवारीला भारताच्या 2 अशा महान व्यक्तिमत्वांच्या जयंतीचा दिवस आहे ज्यांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये देशभक्तीचा आदर्श घालून दिला आहे. आज देश पंजाब केसरी लाला लजपत राय यांना आदरांजली अर्पण करत आहे. लालाजी स्वातंत्र्य लढ्यातले असे स्वातंत्र्य सैनिक होते ज्यांनी परकीय सत्तेपासून देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. लालाजी यांच्या व्यक्तिमत्वाला केवळ स्वातंत्र्य लढ्यापुरतच मर्यादित ठेवता येऊ शकत नाही. ते खूप द्रष्टे होते. त्यांनी पंजाब नॅशनल बँक आणि इतर अनेक संस्थांच्या उभारणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. त्यांचा उद्देश फक्त परकीयांना देशाबाहेर घालवणं हा नव्हता, तर देशाला आर्थिकदृष्ट्या बळकट करण्याचं त्यांचं स्वप्न त्यांच्या विचारसरणीचा महत्त्वपूर्ण भाग होता. त्यांच्या विचारांनी आणि त्यांच्या बलिदानानं भगतसिंह यांना खूप प्रभावित केलं होतं. आजचा दिवस फील्ड मार्शल KM करियप्पाजी यांनाही श्रद्धापूर्वक वंदन करण्याचा आहे. त्यांनी इतिहासातल्या महत्त्वपूर्ण काळात आपल्या लष्कराचं नेतृत्व करून साहस आणि शौर्य यांचा सर्वोत्तम आदर्श घालून दिला. आपल्या लष्कराला सामर्थ्यशील बनवण्यात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज क्रीडा क्षेत्रामध्येही भारत रोज नवनवीन शिखरं गाठत आहे. क्रीडा जगतामध्ये पुढे जाण्यासाठी आवश्यक आहे खेळाडूंना जास्तीत जास्त खेळण्याची संधी मिळण्याची आणि देशांमध्ये अनेक ठिकाणी क्रीडा स्पर्धांचं आयोजन होण्याची. याचाच विचार करून आज भारतात नवनवीन क्रीडा स्पर्धा भरवल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वी चेन्नईत खेलो इंडिया युवा स्पर्धांचं उद्घाटन झालं. यामध्ये देशभरातून 5,000पेक्षा जास्त क्रीडापटू सहभागी झाले आहेत. मला आनंद वाटतो की आज भारतात सातत्यानं असे नवीन मंच तयार होत आहेत. त्यामध्ये क्रीडापटूंना आपलं सामर्थ्य दाखवण्याच्या संधी मिळत आहेत. असाच एक मंच तयार झाला आहे, तो म्हणजे बीच गेम्स अर्थात समुद्रकिनारी खेळ. या क्रीडा स्पर्धेचं आयोजन दीवमध्ये झालं होतं. तुम्हाला माहितीच असेल, दीव एक केंद्रशासित प्रदेश आहे, सोमनाथच्या अगदी जवळ आहे. या वर्षीच्या प्रारंभीच दीवमध्ये या बीच गेम्सचं आयोजन केलं होतं. या भारतातल्या पहिल्या अनेक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या किनारी क्रीडा स्पर्धा होत्या. यामध्ये टग ऑफ वॉर, सी स्विमिंग, पेंकिक स्लेट, मल्लखांब, बीच व्हॉलीबॉल, बीच कबड्डी, बीच सॉकर आणि बीच बॉक्सिंग यांचा समावेश होता. यामध्ये प्रत्येक खेळाडू स्पर्धकाला आपली गुणवत्ता दाखवण्याची चांगली संधी मिळाली. आणि तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, या स्पर्धांमध्ये अशा राज्यांमधूनही अनेक खेळाडू आले होते की ज्यांचा समुद्राशी दुरान्वयानेही संबंध नाही. या स्पर्धांमध्ये सर्वात जास्त पदकं मध्य प्रदेशने जिंकली. या राज्यात कुठेही समुद्र किनारा नाही. खेळांच्या विषयी इतका उत्साह, अशी भावना कोणत्याही देशाला क्रीडा जगतामध्ये सर्वोच्च स्थान मिळवून देऊ शकतं. माझ्या प्रिय देशवासियांनो, मन की बात मध्ये यावेळी माझ्यासोबत इतकंच. फेब्रुवारीत पुन्हा एकदा आपल्यासोबत संवाद होईल. देशातल्या लोकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे, वैयक्तिक प्रयत्नांमुळे देश कशा रीतीनं पुढे जात आहे यावर आपलं लक्ष केंद्रित असेल. मित्रांनो, उद्या 29 तारीख आहे. सकाळी 11 वाजता आपण परीक्षा पे चर्चा ही करणार आहोत.
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाची ही 7वी आवृत्ती असणार आहे. हा एक असा कार्यक्रम आहे ज्याची मी नेहमीच वाट पाहत असतो. या कार्यक्रमामुळे मला विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची संधी मिळते आणि मी त्यांच्यावर परीक्षेविषयी असणारा तणाव कमी करण्याचाही प्रयत्न करत असतो. गेल्या 7 वर्षांपासून परीक्षा पे चर्चा हे शिक्षण आणि परीक्षा या संबंधी अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी हे खूप चांगलं माध्यम बनलं आहे. मला आनंद वाटतो की यावेळी 2.25 कोटींपेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमासाठी नाव नोंदणी केली आहे आणि आपलं योगदानही दिलं आहे. आपल्याला मी सांगू इच्छितो की ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा 2018 मध्ये हा कार्यक्रम सुरू केला होता त्यावेळी या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांचा आकडा फक्त 22,000 इतका होता. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि परीक्षेच्या तणावाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक अभिनव प्रयत्न करण्यात आले आहेत. मी तुम्हा सर्वांना विशेषतः युवा वर्गाला विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी उद्या विक्रमी संख्येनं या कार्यक्रमात सहभागी व्हावं. मलाही तुमच्या सोबत संवाद साधताना खूप छान वाटेल. याबरोबरच मी मन की बातच्या या भागात आपला निरोप घेतो. लवकरच पुन्हा भेटूया. धन्यवाद.